हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. हो, तर आता समोर आहे ते म्हणजे NCSMने आपल्याला विषपित्त आणि विषमुक्त लक्षण सांगितलेले आहेत. आता विषपित्त म्हणजे काय की शरीरामध्ये विषांचे कसे प्रकारे प्रवेश होते ते सांगितलेले की विषपित्तम. आता हे जे याचा श्लोक हे वाग्भटाने सांगितलेले तर ते काय म्हणतात ते बघूया. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की विष ही देहम संप्राय प्राग दूषयती शोणितम कपपित्त अनिल अश्वानु समदोषम सहाशयन ततो हृदयम आस्ताय देह उच्छेदाय कल्पते. वाग्भट म्हणतात की विष हे जेव्हा देह म्हणजे शरीरामध्ये प्रवेश करतो तेव्हा ते प्रथम रक्ताला दूषित करतो, मग नंतर हे रक्त कफ पित्त आणि वातादी दोषांना दूषित करतात. मग नंतर हे वातादी दोष दूषित झाल्यानंतर सर्व एकाच वेळी आशयामध्ये विष उत्पन्न करतात आणि दूषित करतात. मग नंतर हे सर्व हृदयामध्ये प्रवेश करतात आणि मृत्यू होते. अशा पद्धतीने हे विषाचे जे पित्त लक्षणं आहेत ते वाग्भटांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथपर्यंत समजलं का? हो की नाही? आता समोर जर बघितलं तर येतं विषमुक्त लक्षणे. आता विषमुक्त लक्षणे हे पण वाग्भटांनी सांगितलेले, तर ते श्लोकातून काय सांगतात ते बघूया. तर प्रशांत दोषम प्रकृतिस्थ धातू महारकम सममूत्र विटकम प्रसन्न वर्ण इंद्रियम चित्तचेष्टम वैद्य गच्छद विषम मनुष्यम. प्रशांत दोषम म्हणजे सर्व धातू जे आहेत दोष धातू मल हे स्वास्थ्य असले पाहिजे. त्याच्यानंतर मूत्र विटकम म्हणजे काय, हे मूत्र म्हणजे जे आधारणे वेग आहेत ते वेळोवेळी व्हायला पाहिजे. त्यासोबतच वर्ण इंद्रिय यांचे चित्त यांचे जे चेष्टा आहेत ते प्रसन्न असलेले पाहिजे. असे जर लक्षण असतील तर ते विषांच्या मुक्त झालेले आहेत, म्हणजे विषापासून ते मुक्त झालेले आहेत. तर तशा पद्धतीनं हे वाग्भटांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आय होप की तुम्हाला थँक्यू व्हेरी मच.